नमिला गणपती माऊली सारगा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझ ऐसा नाही सखा कृपा कर निरंका धरी हाती तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुझी कृपा सिंधू माय बापा नमिला गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपल्या स्तुतीला द्यावी मती विठ्ठल प्रज्ञानं जुगदान चिरतर निकर व्यापी धीर व्याप लोकान भुक्त्वा भोगान सविष्टान पुनरपिधीशनवद्भासितान कामजन्यान पीत्वा सर्वान् विशेषान् स्वपितुमकरघुं मायया भोजयन् माया संख्यातुर्यं परममृतमजं ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि यो विश्वात्मा विधिज विषयान् प्राश्य भोगान् सविष्टान् पश्वाचन्यान् समतिविभवान् ज्योतिषान् स्वीन सूक्ष्मान् सर्वाणि तान् पुनरभिषणैः स्वात्मनि स्थापयित्वा हित्वा सर्वान् विशेषान् विगतगुणगण पात्वसो नस्तुरीयः अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तम् परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं द्वैताद्वैतसमन्वयैकजननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्ति ज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी भक्ति ज्ञानयुतं हि येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय निवृत्तिदारा सोपान विभाग मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमिला गणपती माऊली सारगा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपल्या स्तुतीला द्यावी मती माऊली महाविष्णू श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परम कृपेने सर्व साधू संतांच्या परम कृपाशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समय भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या हरिपाठातील पहिलाच असणारा अभंग. श्रेष्ठ ज्ञानोबरायांचा हरिपाठ प्रचलित आहे. संत श्रेष्ठ नाथबाबांचाही हरिपाठ प्रचलित आहे. तुकोबरायांचा सुद्धा हरिपाठ प्रचलित आहे, पण आपल्या भागामध्ये जास्त घेतल्या जात नाही. तर त्या हरिपाठातील पहिलाच असणारा हा अभंग आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय भगवान गणेशाला या अभंगातून नमन करतात.
भगवती सरस्वतीला नमन करतात, गुरुरायांना देखील नमन करतात. त्याचं कारण भगवत स्तुती करण्याकरता आम्हाला आमच्या वाणीमध्ये बळ मिळावं यासाठी केलेली स्तुती. विठ्ठल, जसं आपण काल्याच्या कीर्तनातून म्हणत असतो, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आयशी प्रेम काही मला. आमच्या वाणीने तुझं गुण आणि तुझी कीर्ती आम्हाला वाखाणता यावी, तिचं वर्णन करता यावं, त्यासाठी देवा तुम्ही आम्हाला मती द्यावी. गोड असा हा अभंग आहे. तर अभंगाचा सरळ भाव तुमच्या समोर जवळजवळ ठेवलेलाच आहे. कारण तीन देवता या मुख्य ज्या आहेत, या तिन्ही शिवाय आपण आपली इति कर्तव्यता साधू शकत नाही. पहिली गोष्ट आहे गणपती बाप्पाला वंदन, दुसरी आहे वाग्देवतेला वंदन, आणि तिसरं आहे ज्यांच्यामुळे आपली इहलोकीची यात्रा सफल होणार आहे अशा गुरुरायांना वंदन. आणि म्हणून या तीनही देवता आमच्या जीवनामध्ये तुकोबराय म्हणतात, सखा गुरुबंधू सर्व काही जगातील नाते संबंध हे त्या देवताशी जोडलेले आहेत. पावन गणपती मंदिर, श्री क्षेत्र नेवासा आणि तदंतर्गत असलेली ही अनेक वर्षानुवर्षापासूनची सेवा 24 वर्ष परिपूर्ण झालेली आहे. श्री गणेश जयंती निमित्त हा सोहळा या ठिकाणी मोठ्या प्रेमाने मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असतो. अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत असतो. सर्व परिसरातील आध्वरी मंडळींची कृपाशीर्वाद त्याला लाभलेले आहेत. पैकी समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, वैकुंठाशी ब्रह्मलीन प्रातस्मरणीय गुरुवर्य बंसी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने आणि हरिभक्तीपरायण गुरुवर्य महंत पूजनीय भास्कर गिरीजी महाराज, पूजनीय महंत स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने, तसेच श्री क्षेत्र देवगड संस्थांचे प्रसिद्ध विनेकरी, सेवाभावी, अत्यंत निष्ठेने ज्यांचं कार्य वारकरी संप्रदायामध्ये चालू आहे, ते आपले सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय नारायण महाराज ससे पूजनीय बाबांच्या अधिपत्याखाली गोडस ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आता इकडून साधनांचा आवाज आहे आणि इकडून आपल्या साधनाचा आवाज आहे, विद्युत साधनाचा आवाज आहे. तर त्यामध्ये जेवढं सुचल तेवढं तिथपर्यंत तुमच्यापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करूया. पण गणपती बाप्पांची ही सेवा आहे. आजचा विशेष पर्वकाल आहे तो म्हणजे आज गणेश जयंती आहे आणि गणेश जयंतीच्या निमित्ताने गोडासा हा कार्यक्रम, विशेष कार्यक्रम, मुद्दाम म्हणून शब्द वापरला, विशिष्ट ठिकाणी विशिष्ट स्थळी. विशिष्ट स्थळ म्हणजे गणपती बाप्पांची ही पावन भूमी आणि विशिष्ट समय म्हणजे आज त्यांची असणारी पुण्य पावन जयंती. मग पुण्य पावन जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी चालत असलेली गोड ही सेवा पूजनीय स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज, स्वामी शांतीब्रह्म भास्कर गिरीजी महाराज यांची सदिच्छा भेट झालेली आहे आणि आज विशिष्ट निमित्ताने ही आजची सेवा गणपती बाप्पांच्या चरणारविंदी रुजू करायची आहे. पूजनीय सर्व संतवृंद आपल्या आपल्या वेळेमध्ये येऊन या ठिकाणी सेवा देणार आहेत. मला वाटतं सप्ताहाचा आजचा कितवा दिवस आहे? 7वा दिवस आहे ना? हा, उद्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. तर शुक्रवारी म्हणजे उद्या वेदांताचार्य देवीदासजी महाराज म्हस्के बाबांची सेवा आणि त्या माध्यमातून काल्याचं कीर्तन होऊन कार्यक्रमाची सांगता. आज ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणाची सांगता परिपूर्ण झालेली आहे. आम्ही तिथून निघालो तेव्हा महाराजांनी सांगितलं, म्हटले काही नाही, सावकाश या, एक 5-10 मिनिट जरी उशिरा सुरू झालं तरी हरकत नाही, कारण ज्ञानेश्वरी पूजन चालू आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पूजन, पूजा न प्रयोग आवश्यक आहे. केवळ पूजा करून चालत नाही, तर प्रयोग आवश्यक आहे. आणि केवळ प्रयोग करूनही चालत नाही, तो प्रयोग करण्यामध्ये आदर असावा म्हणून पूजनही आवश्यक आहे. 70-75 वाचक या पारायणाकरता होते. सर्व मंडळी अगदी सेवारत या ठिकाणी आहे.
या ठिकाणचे उपक्रमही आहेत. दर चतुर्थीला असणारं अन्नदान, त्या निमित्ताने प्रवचन, तसेच वर्षभरामध्ये सर्व कार्यभाग पाहणारी सर्व ट्रस्टी मंडळी आहेत. अध्यक्ष पूजनीय ॲडव्होकेट श्री सुखदेव वाखोरे भाऊ यांनी पूजनीय बनसी बाबांची, पूजनीय समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांची सेवा यांच्या जीवनामध्ये घडलेली आहे. तसेच वारकरी संप्रदायाची सेवा, मृदंग सेवा, लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, शेरू, ब्रह्मरस आवडीने. त्या काळामध्ये इतके मृदंगाचार्य नसायचे, कारण तशी वाजवण्याची, पखवाजांची थोडीशी काय असायची, जरा अडचणच राहायची. मग तथाकथित त्या काळातली काही थोडे बहुत शिकलेली ती मंडळी असायची. चाल दीड बिघ्यात, चाल दीड बिघ्यात असे काहीतरी बोल जोडून आणि ते आपलं जोडलेलं वगैरे असं मिळवलेलं ज्ञान असायचं. पण थोडीशी अशी मोजकी मंडळी बोटावर मोडण्यासारखी होती, जी की कीर्तनाला साथ करायला उपयोगी असायची. जसं तर या परिसरामध्ये ॲडव्होकेट साहेब, तिकडे पुढे जर खाली आपण वाटापूर, तामसवाडी इकडे गेला तर लाटे मामा, जुनी मंडळी. इकडे या कोपरे वगैरे परिसरामध्ये आपण गेला तर राहुरी तालुक्यात तिकडे गण्णा भाऊ जगताप वगैरे अशी तुरळक तुरळक मंडळी असायची. पण अलीकडे पूजनीय वैकुंठवासी सद्गुरू ब्रह्मलीन वैद्य बाबांच्या कृपेने अगदी घराघरापर्यंत, गावागावापर्यंत, सप्ताहापर्यंत एक नाही, दोन नाही, अनेक अनेक मृदंगाचार्य पूजनीय बाबांच्या कृपेने प्राप्त झाले. म्हणजे एक प्रकारचा भक्ती करण्याकरता प्राप्त झालेला हा, संतांच्या कृपेने प्राप्त झालेला हा सुखार विठ्ठल. पहिल्या काळात जन्माला आलेल्यांपेक्षा या काळात आपण जुनेही मृदंगाचार्य पाहतोय आणि नवीनही पाहतोय. म्हणजे पूजनीय सर्व संत मंडळींनी त्याकरता घेतलेले कष्टही आपल्याला पाहायला मिळाले. म्हणून त्यांच्या अगोदर जर जन्माला आलो असतो तर कदाचित आपण करंटी ठरलो असतो. पण त्यांच्या कृपेने नंतर आपल्याला जन्म प्राप्त झाला आणि त्यांची ही प्रगट कृपा पाहण्याचा योग जीवनात येतो. प्रवचन सेवा, दर चतुर्थीला या ठिकाणी अन्नदान सेवा, आणि आमचं हे सर्व माता भगिनी मंडळ, महिला मंडळ, पावन गणपती महिला मंडळ, तर हे भजनी मंडळ आहे. यांनी नित्य नियमाने हरिपाठ सेवा आणि कार्तिक महिन्यामध्ये असणारी अवघड सेवा, कारण बऱ्याचशा लोकांचा काकडा आणि छत्तीचा आकडा असतो, यांनी आपल्या जीवनामध्ये ही केलेली सेवा आहे. पहाटच्या वेळेला भगवत आराधना. वारकरी म्हणजे कोण? जसं ब्राह्मण म्हणजे कोण? तर ज्याच्या जीवनामध्ये त्रिकाल संध्या असते तो ब्राह्मण. आणि वारकरी कोण? ज्याच्या जीवनामध्ये पहाटची सेवा म्हणजे काकड आरती, आणि ज्याच्या जीवनामध्ये सायं संध्या म्हणजे हरिपाठ, नाथबाबांचा, तुकोबरायांचा, माऊलींचा हरिपाठ घेणं, किंवा जो आपल्याला शक्य असेल तो हरिपाठ घेणं, ही सेवा. दोन सेवा ज्याच्या जीवनात असतात तो वारकरी. म्हणजे द्विकाल संध्या जशी ब्राह्मणांना अनिवार्य आहे, जो ब्राह्मण द्विकाल संध्या करतो तोच खऱ्या अर्थाने लक्षणाचा ब्राह्मण. आणि जो वारकरी खऱ्या अर्थाने या दोन संध्या म्हणजे काकड आरती आणि सायंकाळचा हरिपाठ करतो तो खऱ्या अर्थाने म्हणजे लक्षणाचा वारकरी. जो हरिपाठच करत नाही, जो काकडाच करत नाही, तो वारकरी नाही का? तोही वारकरी आहे, पण अजून पूर्ण वारकरी त्याला व्हायचा आहे. पूर्ण वारकरी होण्याकरता त्याने या दोन संध्या आपल्या जीवनामध्ये आणाव्यात. तर आमच्या या माता भगिनी वारकरी स्वरूपा यांनी ही सेवा आपल्या जीवनामध्ये टिकवलेली आहे. असो चालत असलेला गोड असा हा उत्सव आहे. आजची ट्रस्ट मंडळींच्या वतीने गायकवाड साहेबांच्या द्वारा ही सेवा आमच्याकडे आलेली आहे. कारण आता पाठीमागे वाखोरी भाऊसाहेबांचं या ठिकाणी श्राद्ध झालं, त्या निमित्ताने परिचय थोडासा झाला. तसं इथंही अगोदर पासून अनेकदा आम्ही सेवा करून गेलेलो आहे. अनेकदा 2-4 वेळेस असं काहीतरी सेवा झाले. चतुर्थीला सुद्धा सेवा झालेल्या आहेत. पण आज बऱ्याच दिवसानंतरचा हा गणेश जयंतीचा योग मात्र माझ्या जीवनामध्ये पहिला आहे. अनेक वर्ष संप्रदायाची सेवा केली, तेव्हा गणपतीच्या जयंतीची सेवा आपल्याकडे येते, हा अनुभव आला. गणपतीच्या जयंतीची सेवा सहजासहजी येणं शक्य नाही. त्याकरता अनेक वर्षानुवर्ष कीर्तन, भजन, प्रवचन या सेवा कराव्या लागल्या. अन्य ठिकाणी अयाचित वृत्तीने त्या कराव्या लागल्या. तेव्हा गणपती बाप्पाने त्यांच्या द्वारामध्ये आपल्या जन्माची जयंतीची ही सेवा दिलेली आहे. चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टीम, चांगल्या प्रकारचा मंडप, चांगल्या प्रकारचं मंदिर. पूर्वीची मंदिराची अवस्था साधारण होती.
नंतर समस्त ग्रामस्थ मंडळी, समस्त पंचक्रोशीतील भाविकांनी पूजनीय बाबांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर अशी मंदिराची वास्तू या ठिकाणी झाली. या मंदिराच्या नूतन मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही होतो. पूजनीय खरात महाराज वगैरे सर्व मंडळी होती. त्यांच्यामध्ये आम्ही सुद्धा एक नवीन त्यावेळेस आलेलो होतो. मला वाटतं वर्धापन दिन हा 6वा आहे, म्हणजे 6 वर्ष परिपूर्ण झालेला आहे. आणि त्याच्या अगोदर 2-3 वर्ष जवळजवळ मंदिराचं कामही चाललेलं होतं. छोटे खाणी सर्व नित्यनियम सुद्धा सुरू होते. म्हणजे गणपती बाप्पांच्या या पावन गणपती संस्थानला खऱ्या अर्थाने परम पावनत्व जर कशाने असेल तर चालत असलेल्या या उपक्रमामुळे आहे. मंदिर बांधणं सोपं असतं. मंदिर बांधून त्याकरता खर्च करून रंगरंगोटी करणं सोपं असतं. पण त्यामध्ये जी नियमावली आपण उभारलेली आहे ती नियमावली टिकवणं म्हणजे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. गणपती बाप्पांच्या कृपेने या ठिकाणी सर्व सेवा आपल्या व्यवस्थित चालू आहेत. सर्व साधू संतांचे, पूजनीय संतांचे आशीर्वाद आहेत. जाता येता अनेक मंडळींना परम पावन करणारं हे गणपती बाप्पांचं अधिष्ठान आहे. रोडच्या लगतच असल्यामुळे सर्वांना दर्शनाकरता सोपं आहे. आणि त्याला नावच विशेषत्वाने दिलेलं आहे पावन गणपती. गणपती सदैव काय असतात? पावन असतात. फक्त त्यांच्याविषयी जे वाकडे असतात ना, जे त्यांच्याविषयी मूढ असतात ना, त्यांच्याकरता त्यांची सोंड वाकडी असते. पण जे त्यांच्याकडे उजू असतात ना, त्यांच्याकरता त्यांची सोंड ही उजू असते, सरळ साधी असते. ज्ञानोबरायांनी त्यांच्याविषयी बोलताना म्हटलेलं आहे, जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड. जे तुझ्याविषयी मूढ आहेत, जे तुझं महिमान जाणत नाही, त्यांच्याकरता तू काय आहे? वक्रतुंड आहे, म्हणजे वाकड्या तोंडाचा आहे. परंतु ज्ञानी अशी तरी अखंड उजूची असे. पण जे तुझ्याविषयी संपदा ज्ञान ठेवतात, तुझ्याविषयी प्रेम ठेवतात, तुझ्याविषयी श्रद्धा ठेवतात, त्यांच्याकरता तू तर सदैव उजूचे असते, म्हणजे कृपा करणार आहे. गणानां पती इति गणपती. गणपती बाप्पाला गणांचा पती असं म्हटलेलं आहे. म्हणजे 3 प्रकारचे गण शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. पहिला गण आहे देवगण, द्वितीय गण आहे मनुष्यगण आणि तृतीय गण आहे राक्षसगण. या 3ही गणाचा पती, गणानां पती, या 3ही गणाचा ईश मालक गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा. रामदास स्वामींनी सुद्धा म्हटलेलं आहे गणपती बाप्पा ही सर्व गणाची अधिपती ईश देवता आहे. म्हणून कोणत्याही पूजेच्या ठिकाणी, कोणत्याही कर्मकांडाच्या प्रसंगी, कोणत्याही प्रसंगी एखादा ग्रंथ लिहायचा असेल त्याही प्रसंगी गणपती बाप्पाचं मंगल करावं लागतं. तुमचं आमचं सोडा, ज्या भगवान ज्ञानोबरायांनी या परिसरामध्ये येऊन ज्ञानेश्वरी सारखा असामान्य ग्रंथ सांगितला, सच्चिदानंद बाबांकडून लिहून घेतला, तो असामान्य ग्रंथ म्हणजे ज्याचं आता आपण पारायण करून पूजन परिपूर्ण केलेलं आहे, ग्रंथराज ज्ञानेश्वरी. मग या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं लिखाण आरंभ करायचं आहे. मृत शरीराला प्राप्त झालेले, मृत अवस्थेला प्राप्त झालेले सच्चिदानंद बाबांना जागृत केलं. बर, मेले माणूस मेलेल्या माणसाला जसं झोपलेल्याला जाग करावं, अगदी तसं सहज ज्ञानोबरायांनी हाक मारून काय केलं? जाग केलं. आणि त्या सच्चिदानंद बाबांच्या हातामध्ये लेखणी दिली, बोलू दिला आणि सांगितलं आता इथून पुढे संसाराच्या विषयी चिंता सोडून द्या. आता राहिलेलं उरले ते हरी तुम्हा समर्पण. कारण भगवंताने देणगी स्वरूप दिलेलं हे आयुष्य आता त्यांच्या सेवेमध्ये आपल्याला घालवायचं आणि एक असामान्य कार्य तुमच्या हातून होणार आहे, म्हणून हा असणारा चमत्कार केलेला आहे. त्यांच्या हातामध्ये लेखणी दिली. गुरु मूर्तीनाथ दादांच्या चरणारविंदी मस्तक ठेवून ज्ञानोबरायांनी पैसखांबाला पाठ दिली. गोड असा ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगण्याकरता सुरुवात केली, जो की गीतेचा काय आहे अर्थ सांगणारा ग्रंथ आहे. गीतेची त्यामध्ये टीका आहे. केली से मराठी गीता देवी. गीता देवीला मराठीचं स्वरूप प्राप्त करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे आणि तो आता आरंभ होणार आहे. ज्ञानोबरायांनी तिथं लिहायला सांगितलं, श्री गणेशाय नमः. सुरुवात
श्री गणेशाय नमः. आणि आता म्हणले करा सुरू. ओम नमो जियाद्या. म्हणा ज्यांना ज्यांना पाठ आहे. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश मने निवृत्तीदासो अवधारी जीविताला. ज्ञानोबरायांसारख्या अद्वितीय मेधा संपन्न संत वृंदांना सुद्धा नमन करावं वाटतं. अशी नमनास योग्य असणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा आहे. ज्ञानोबरायांनी त्यांचं वर्णन करताना म्हटलंय ओम नमोजी आद्या आणि विशेषण फार गोड वापरलंय. वेद प्रतिपाद्या. वेदाने ज्याचं प्रतिपादन केलं त्याला म्हणतात वेद प्रतिपाद्य. वेदामध्ये प्रतिपादनाचा विषय जो आहे त्याला म्हणतात वेद प्रतिपाद्य अर्थात गणानांचा गणपती. म्हणून वेदाच्या आदी मंत्र सुद्धा तिथं म्हणत असताना हरी ओम गणानांचा गणपती हवामहे प्रियाणांत्वा प्रियपती हवामहे वसो मम निधीनांत्वा निधिपती हवामहे वसो मम आहमजामि गर्भधमा त्वमजासि गर्भधम्. अशा पद्धतीने गणपती बाप्पाचं काय केलेलं आहे स्तवन केलेलं आहे. म्हणजे वेदामध्ये ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे, वेदामध्ये ज्याच्या विषयी प्रतिपादन केलेलं आहे, वेदामध्ये ज्याच्या गुणाचं लक्षण प्रतिपादन केलेलं आहे असा प्रतिपाद्य विषय वेदाचा असणारा गणपती बाप्पा. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात वेद प्रतिपाद्या. नमोजी तुम्हाला आमचा काय असो नमस्कार असो. तसं पहिल्या ओवीमध्ये जे वर्णन केलं त्याचं नाव काही घेतलेलं नाही, फक्त विशेषण लक्षण वापरलेले आहेत. ओम नमोजी आद्या. आद्या अजून काय आहात वेदाचा प्रतिपाद्य विषय आपण आहात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. तुम्ही स्वसंवेद्य आहात म्हणजे स्वतःचं ज्ञान प्रगट करून देणार आहात. जसं सूर्य पाहायचा असेल तर बॅटरी घेऊन पाहावा लागतो, बरोबर आहे का नाही. सूर्य पाहायचा असेल तर दिव्याची गरज नाही, तो स्वसंवेद्य आहे, स्वतःचं ज्ञान करून देणारा तो आहे. दिवा प्रज्वलित केलेला आहे, तो दिवा पाहण्याकरता दुसऱ्या दिव्याची गरज नाही. बस दिवा प्रज्वलित करेपर्यंत दुसऱ्या दिव्याची आवश्यकता असते. पण प्रज्वलित दिवा झाला की त्या दिव्याला प्रकाशित करण्याकरता जाणून घेण्याकरता दुसऱ्या दिव्याची जशी गरज नसते त्या पद्धतीने भगवान गणेश हे काय आहेत स्वसंवेद्य, स्वतःला जाणून देणारे आहेत. बर स्वसंवेद्या आत्मस्वरूप तुम्ही आहात. आमच्या आत्मस्वरूपाच्या आकाराने साक्षात कोण आहात तुम्ही आहात. मग हे पहिल्या ओवी मधले दिलेले सर्व लक्षण कुणाचे म्हणून दुसऱ्या ओवीत म्हणतात देवा तुझी गणेश सकल मती प्रकाशको. सर्वांच्या मतीचा प्रकाशक कोण आहे गणपती बाप्पा आहे. सर्वांच्या बुद्धीची देवता अधिष्ठात्री देवता जर कोणती असेल तर ती गणपती बाप्पा आहे. आणि म्हणून गणपती बाप्पाने व्यवस्थित आपल्याला बुद्धी द्यावी, गणपती बाप्पाने आपल्या स्तुतीला मती द्यावी. त्यासाठी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय सुद्धा ज्ञानोबरायांच्या प्रमाणे गणपती बाप्पाला काय करतात नमन करतात. आमेला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत. हा तिघांना दंडवत आहे आणि तिघांना नमन आहे. पहिलं नमन आहे ते गणपतीला नमेला गणपती. दुसरं नमन आहे ते माऊली सारदा. सारदा म्हणजे सरस्वती. या सरस्वती माऊलीला सुद्धा वंदन आहे. कारण का ती वाघ देवता आहे. वाणीची देवता जर कोण असेल तर ती सारदा आणि बुद्धीची देवता कोण असेल तर ती अगोदर बुद्धी द्यावी. कारण आवडे ते वृत्ती कीर्ती आधी मनोनी उठी मग ते वाचा तिथे कराशी. म्हणून चांगली बुद्धी द्यावी त्यासाठी अगोदर गणपती बाप्पांना वंदन, नंतर चांगल्या प्रकारची स्तुती वाणीतून व्हावी म्हणून सरस्वती मातेला वंदन. आणि तिसरं वालुकामय मूर्तीचा नाही.
दारुकामय मूर्तीचा नाही, दारुका म्हणजे काष्ट, काष्ट मूर्तीचा नाही, मग सुवर्ण मूर्तीचा नाही, चांदी मूर्तीचा नाही. ज्ञानोबरांनी जो गणपती बाप्पा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला तो गणपती कसा, ते म्हणतात हे शब्द ब्रह्म आशिष तेची मूर्ती सुरेश ते तवर्ण वपू निर्दोष मिरवत असे. ज्ञानोबरांच्या दृष्टीने चार हात, 2 पाय, मोठी ढेरी, मोठी सोन, मोठा मुकुट, मोठं मस्तक, मोठे कान, असा गणपती ज्ञानोबरांनी न मानता ज्ञानोबरांनी हा संपूर्ण असणारा वेदार्थाचा जेवढा शब्द ब्रह्म आहे त्या संपूर्ण शब्द ब्रह्मालाच गणपती मानलं. मग त्याचे ते अवयवांचं गोड असं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ते जर आता सांगायचं म्हटलं तर कीर्तन मग कीर्तन राहून जाईल, कीर्तन राहून जाईल. पण ज्ञानोबरांच्या दृष्टीने गणपती बाप्पाचं वास्तविक जे स्वरूप आहे ते वास्तविक स्वरूप ज्ञानोबरांनी प्रगट केले. रूपकात्मक वर्णन आहे. 6 शास्त्र काय आहेत, त्याच्यातला कोणता शास्त्र काय आहे, ते गोड असं वर्णन आहे. पहा थोड्या ओव्या फक्त आपण म्हणून जाऊ 1-2. हे शब्द ब्रह्म आशिष तेची मूर्ती सुरेश हे तवर्ण वपू निर्दोष निर्भूत असे. माता पुढे म्हणतात स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेवार्थ शोभा. अष्टादश पुराणे तेची मणी भूषणे. 18 पुराण म्हणजे गणपती बाप्पाच्या हातातलं काय आहे, कड आहे. भाऊ भुजावरती असणारी जी भूषण असतात, आभूषण असतात, ते म्हणजे 18 पुराण हे गणपती बाप्पाचे अलंकार आहेत, आभूषण आहे. पुढे अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नाची. प्रमेय रत्नामध्ये कोंदून ठेवलेले जे प्रमेय रूपी काय आहे ते हिरे आहेत. अशा प्रकारचं गोड वर्ण आहे. आता मीमांसा श्रवण स्थानी बोध मदामृत मुनी आली सेविती एके हाती दंतू तो स्वभावता खंडितू जो बौद्ध मत संकेतू वार्तिकाचा. आता फार एक गोड बोलले, हातावरती जो मोदक आहे ना तो मोदक म्हटले वेदांतू तो मोदकू महारसू मिळवे. वेदांतू तो महारसू मोदकू मिळवे. तळ हातावरती ठेवलेला मोदक म्हणजे वेदांत रूपी गोड असणारा तो असणारा काय आहे, मोदक आहे. गोड वर्णन आहे. त्या शिकवत असताना पूजनीय वैकुंठवासी घुले बाबांनी सुरुवातीला आम्हाला आमच्या अगोदरच्या वर्षाला पोरं म्हटले महाराजजी की परीक्षेला 4था अध्याय थोडासा जरा जड जातो, मग पहिला अध्याय द्या. म्हणले ठीक आहे, पहिला अध्याय नाही, तुम्हाला पहिल्या अध्यायातल्या फक्त 19 ओव्या देतो. तेवढ्या 19 ओव्यावरती 50 मार्काचा पेपर होईल, बाकी कोणत्याच ओव्यावरती काही करायची गरज नाही. आणि मग सर्वांची जे 3-3 झाली बर का. कारण सर्व अशेष शब्द ब्रह्ममूर्ती असणाऱ्या गणेशाचं वर्णन करत असताना ज्ञानोबरांनी खरोखरच गणपती बाप्पांच्या कडून बुद्धी घेतली की काय, किंवा ज्ञानोबरांच्या ठिकाणी असामान्य ज्ञानाची असणारी मेधा म्हणा, त्याद्वारा गणपती बाप्पाचं असं विशेष वर्णन केलं की तिथं परीक्षार्थी जेवढे होते, एक 5-10 पोरं फक्त 50च्या 60 पैकी 5-10 पोरं फक्त काय झाले, पास झाले. मग त्या ठिकाणी 19 ओव्यांचा फक्त पेपर सर्वांनी कंठस्थही केल्या, पाठ केल्या, पण त्याचा अर्थ व्यवस्थित सर्वांना लिहिता आलेला नाही. अनाकलनीय अशा स्वरूपाची असणारी ती काय देवता आहे बरं का. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. गणपती बाप्पा बुद्धीची देवता, त्याचं कारण असं आहे त्यांच्या ठिकाणी असामान्यत्व आहे आणि दुसऱ्याला दान देण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये आहे, आणि म्हणून त्यांना गणपती बाप्पा म्हणतात. आता सर्व जेवढे गण आहेत त्यांचे ते पती आहेत, मग सर्वांना बुद्धी देणारे ते असल्यामुळे मग ज्ञानोबरांसारखे संत नमन करत असताना गणपती बाप्पाची निवड करतात. बरं, कादंबरी लिहिणारे लेखक सुद्धा गणपती बाप्पाचं वर्णन करून मग त्या ठिकाणी काय करतात, कादंबरी लिहितात. एवढंच काय, आता ते तर काय मी तेवढं पाहिलं नाही, पण असं मी ऐकलं
की तमासगीर सुद्धा तमाशा सुरू करण्याच्या अगोदर नमन करायला देवता निवडायचे ते म्हणजे गणपती बाप्पा. त्यातले बरेच जण असले म्हणजे त्यांना त्यातला अनुभव असावा. बरं, त्यातला आता आम्हाला काही तसं माहिती नसल्यामुळे मी आपला अगोदर त्यातून काय केली, आमची वाजाबाकी करून घेतली. पण आम्ही ऐकलंय तसं की ते अगोदर आधी वंदू गणराया वगैरे असं काहीतरी गीत म्हणून त्या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचा आरंभ करायची. म्हणजे देवगणामध्ये पूजनीय ज्यांना स्थान मिळालं ते गणपती बाप्पा आहेत. बर, मनुष्य गणामध्ये ज्यांना पूजनीय स्थान मिळालं आपण पाहतो मनुष्य या रूपाने कोणी कादंबरी लिहितं, कोणी काही लिहितं. सोडा, शेतकरी मंडळी लागवड करायला जातात. बर, लागवडीला जातात. मग लागवड करण्याच्या अगोदर 3, 4, 5 असे ते काय म्हणतात त्याला, वाडे असे ते बांधायचे. खाली एक तिथं पाषाण ठेवायचा, त्या पाषाणाला शेंदूर लावून त्याच्यामध्ये गणपती भाव करायचा. अगोदर गणेश पूजन, नंतर आपल्या लागवडीचा आरंभ. म्हणजे आपण तुम्ही आम्ही सामान्य माणसं सुद्धा गणपती बाप्पाला पूजनीय वंदनीय मानतो. संत मंडळी संत वृंद सुद्धा त्यांना पूजनीय वंदनीय मानतात आणि राक्षसगण मंडळी सुद्धा त्यांना पूजनीय वंदनीय मानतात. म्हणून सर्व गणाचा अधिपती गणपती म्हणून नमेला गणपती. 19व्या ज्ञानोबरायांनी गणपती बाप्पाचं वर्णन केलं आणि नंतर पुढे म्हणतात आता अभिनव वाग्विलासिनी, आता अभिनव वाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी किंवा नमस्कारिणी. ते शारदा विश्वमोहिनी, सर्व विश्वाला वाणीच्या द्वारा मोहन करून टाकणारी अशी असणारी शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. अगोदर गणपती बाप्पाला वंदन, नंतर सरस्वतीला वंदन. त्याचं कारण ती वाग्देवता आहे. आणि शेवटी आता गुरुराया दंडवत, गुरुरायांच्या चरणावरती दंडवत. कशासाठी तर त्याचं कारण अभंगाच्या द्वितीय चरण. गुरुराया चरणी मस्तक ठेविला, आपल्या स्तुतीला द्यावी मती, आपल्या स्तुतीला मती द्यावी. कारण स्वरूपतः सर्व एकच असतात, पण स्वरूपतः सर्व एकच असतात म्हणून आपलंच मला वर्णन करायचं आहे. स्वरूपतः आपण एक असतात. गणपती बाप्पा असतील, सरस्वती माता असेल किंवा गुरु असतील, हे सर्व काय असतात स्वरूपाने एक रूप असतात. कसं, जसं गुरूंचं वर्णन करत असताना म्हटलं आहे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म, गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. मग गुरु साक्षात परब्रह्म आहे, सरस्वती सुद्धा साक्षात परब्रह्मच आहे आणि गणपती बाप्पा सुद्धा साक्षात कोण आहे, परब्रह्मच आहे. म्हणजे तिन्ही एकच असतात पण उपाधी भेदाने वेगवेगळे असतात. त्या पद्धतीने त्यांचं वंदन करत असताना सुद्धा क्रम असा लावलेला आहे. फार गोड चिंतन आहे. आता गणपती बाप्पांचं वर्णन करत असताना सकळ शास्त्रांनी सकळ पुराणांनी भरपूर वर्णन केलं. मग त्यामध्ये आपण प्रसिद्ध श्लोक जसा म्हणत असतो, गजाननं भूत गणादिसेवितं कपित्थ जंबू फलचारू क्षणम. कपित्थ म्हणजे कौट आणि जंबू म्हणजे जांभळ. कपित्थ जंबू फलचारू भक्षणम. कारण कौट आणि जांभळ याला फळ नसले तरी याला आवडीने खाणारा प्राणी म्हणजे हत्ती. आणि हत्तीचंच तोंड गणपती बाप्पाला असल्यामुळे त्यांना कौट आणि जांभूळ आवडतो. त्यांना मोदकही आवडतो, पण त्यापेक्षाही त्यांना कपित्थ जंबू फलचारू भक्षणम. कपित्थ म्हणजे कौट, जंबू म्हणजे जांभळ, फलचारू भक्षणम. आणि आणखी सुद्धा त्यांच्याविषयी बोलताना ज्ञानोबरायांनी अगदी प्रगत रूपाने सर्व गोष्टी बोललेल्या आहेत. मग कोणत्याही कामाची सुरुवात करत असताना तुम्ही आम्ही सुद्धा ब्राह्मण देवांना बोलवलं, सुरुवात केली की ते म्हणतात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. आणि कशासाठी, निर्विघ्नम कुरु मे देव. आमच्यावरती आलेलं विघ्न राहता कामा नये. निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु. आणि एकदा नाही दोनदा नाही सर्वदा. विठ्ठल हा श्लोक पाठ नसलेला माणूस मला नाही वाटत भारतात सापडेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न. थोडीफार काना मात्रा वेलांटी चुकू शकते पण पाठ नाही असा माणूस भेटणार नाही.
कानपाट का होईना तसा भेटेल. कानपाट नाही तर कानाने पाठ म्हणजे समोरचा म्हणू लागला की आपल्या मुखाने तो म्हणता येतो, त्याला म्हणायचं कानपाट. निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. वरून अभंग वरून श्लोक म्हटल्यामुळे गणपती बाप्पाने लाईट घालवली. तुम्ही मनापासून जर श्लोक म्हणले असते तर लाईट गेली नसती. निर्विघ्नं कुरु मे देव गणपती बाप्पाचं वर्णन अनेक ग्रंथामधून अशा पद्धतीने केलेलं आहे. गणाधीश जो सर्व गणाचा ईश म्हणून त्यांना म्हटलेलं आहे. असो, आता गणपती बाप्पाला गणपती ते आहे, पण त्यांची जयंती म्हटल्यानंतर थोडीशी जन्मकथा सांगावी लागेल. कारण त्याकरता आता इथं पुष्प सुद्धा आपल्या हातामध्ये आलेले आहेत. आता गणपती बाप्पांची जन्मकथा सांगावी लागते, कारण आजचा तो काय आहे दिवस आहे. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वतः तत्वादेहं पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. भगवान परमात्म्याचे जे जन्म अवतार असतात ते अवतार जन्म त्याची कथा श्रवण केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, अनगणित असं पुण्य प्राप्त होतं. त्या माध्यमातून आपल्या पापाचा काय होतो, ऱ्हास होतो. पापाचं परिक्षालन करणारं, चरित्र परिक्षालन करणारं संतांच्या किंवा भगवंताच्या जयंतीचं महत्व असतं. विठ्ठल भगवती पार्वती माता, त्याचप्रमाणे असणारे शंकर भगवान, हे युगल अत्यंत प्रसिद्ध आहे. कारण सृष्टीची संहाराची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे असे कॅबिनेट मंत्री आत्ताच्या भाषेमध्ये ज्यांना शिवजी असं म्हणतात, या शिवजींच्या छायाछत्राखाली अनेक गण त्या ठिकाणी आहेत. कारण भूते विताळ नाचती हर्षयुक्त उमापती. उमा अर्थात पार्वतीचा पती हर्षयुक्त असायचे. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. भगवान शिवजीचं वर्णन. मग ते शंकर भगवान सतत आपल्या आपल्या स्वरूपामध्ये असायचे, आपल्या आपल्या तल्लीनतेमध्ये असायचे. आता पार्वती माता त्यांच्या कक्षामध्ये आहे. पार्वती मातेला त्यांच्या सेवा करणाऱ्या दोन सखी, त्या सखी जाऊन विचारतात, सर्व काही सेवा करतात, पण त्यांनी सहजच नकळत एक असं कळ लावून दिल्यासारखी गोष्ट केली. म्हटल्या, आई साहेब आम्ही तुमची सेवा करतो हे ठीक आहे, पण शिवजींचे जसे गण आहेत, सेवा करणारे भक्तगण आहेत, तसे तुमच्याकडे तेवढे काही दिसत नाही. आता तसे गण तुमच्याकडे असले पाहिजे. म्हणजे काय त्यांचे गण काय, आमचे गण काय, मी त्यांची काय आहे अर्धांगिनी जर आहे, मग त्यांच्या भक्तगणावरती माझा सुद्धा काय असतो, अधिकार असतो. म्हणजे ते ठीक आहे, पण काय असतं शेवटी गणाचा मालक जो आहे ना त्याचे सगळेजण ऐकत असतात. बाकी जरी ते आपले आपण म्हटले तरी ते आपलं ऐकतीलच असं सांगता येत नाही. जितकं ट्रस्ट मंडळाचं आणि बाकीच्यांचं ऐकतील तितकं सामान्याचं ऐकत. म्हणजे हे जसं आपण पाहतो व्यवहारामध्ये, अगदी तसंच हे ठिकाणी आहे. एखादा कामगार आहे, ट्रस्ट मंडळीने तो ठेवलेला आहे, मग बाकीचा कोणी येऊन तिथं जर मिजाज करू लागला तर त्याचं ते ऐकणार नाही. पण अध्यक्षांसारख्याने अधिकारवाणीने सांगितलं, बाबा हे असं नाही, असं आहे, असं केलं पाहिजे, तुरंत ते लगेच अंमलात आणलं जातं. त्याचं कारण काय, ते त्यांच्या आश्रित असतात. जे आश्रित आहे ते गण आहे. मग आता शिवजीचे गण कोणाच्या आश्रित, शिवजीचे आश्रित आहेत. म्हणून त्या सखीने सांगितलं, आई साहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुम्ही त्यांच्या अर्धांगिनी म्हणून तेही गण तुमचे झाले, पण खरा प्रसंग जेव्हा येईल तेव्हा ते तुमच्या बाजूने नाही त्या बाजूने उभ्या राहतील. दिली का आता तिथेही राजकारण चालू झालं का नाही झालं. बरं, आता आई साहेबांना प्रश्न पडला, म्हणजे ठीक आहे पाहू, परीक्षा पाहू. म्हणून नंदीश्वर गणांचा त्यांच्यापैकी मुख्य त्याला म्हटले, बाबा मी इथं तुम्ही उभं राहायचं, मी थोडस आतमध्ये थांबणार आहे, तोपर्यंत कोणालाही मध्ये येऊ द्यायचं नाही, परीक्षा पाहण्यासाठी. मग आता बरोबर त्यांना उभं केलं, आईसाहेब मध्ये थांबलेले आरामामध्ये. तेवढ्यात शिवजी आले आणि शिवजी आल्याबरोबर द्वारावर कोण आहेत, नंदी भगवान. आता नंदीने शिवजीला पाहिलं, इतर कोणी असतं तर नंदीने लगेच भाला आडवा लावला असता, खबरदार मध्ये जाता येणार नाही. पण आता त्यांचाच मालक आला, नाविलाज झाला. मग काही नाही, मालक आल्याबरोबर यांनी दोन हात जोडले, तिसरं मस्त घाले लोटांगण वंदिन चरण, या पद्धतीने लोटांगण घातलं उभे राहिले. शिवजी आले तसे मध्ये गेले,
गप्पा चप्पा झाल्या, पण पार्वतीच्या मनामध्ये प्रश्न पडला, इथं जर खरोखरच आपला गण असता तर शिवजीला सुद्धा मध्ये येण्याकरता काय मिळाली नसती, परवानगी मिळाली नसती. माझ्या सखी दोघी जणी ज्या बोलल्या त्याच्यामध्ये तथ्य आहे, त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. तिच्या लक्षात आलं, मग तिने ठरवलं, म्हटले ठीक आहे, मी सुद्धा माझा स्वतंत्र गण असावा म्हणून. मग तिने स्नानाला जात असताना उठणं जे असतं, उठणं, त्या उठण्याला अभिमंत्रित केलं आणि त्याला प्रोक्षण केल्याबरोबर एक सुंदर तेजस्वी मूर्ती निर्माण झाली आणि त्यांना नाव दिलं गणेश. त्यांना नाव काय दिलं? गणेश. आणि सांगितलं त्या 8, 9, 10 वर्षाच्या त्या बालकाला सांगितलं, बाळा तू माझा पुत्र आहेस, माझा अभिमंत्रित तू पुत्र आहेस, आता द्वारामध्ये तू उभं राहायचं आणि रक्षण करायचं. मी स्नान करते आहे, मी स्नान करेपर्यंत कोणालाही मध्ये येऊ द्यायचं नाही. अशा प्रकारचं आता स्वतःचा गण आहे. आणि आता त्याला सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी भगवान शिवजी स्वतः आले. पण याने काय केलं, खबरदार मध्ये जर आला तर मध्ये तुम्हाला जाता येणार नाही. अरे बाबा, ती माझी अर्धांगिनी आहे, मला कोणाच्या परवानगीची गरज नाही, मी स्वतंत्र आहे, मी जाऊ शकतो. त्याने सांगितलं, तुम्ही जरी स्वतंत्र असाल पण मी स्वामी भक्त आहे, माझी स्वामिनी पार्वती माता आहे आणि तिने मला आज्ञा दिलेली आहे, कोणालाही मध्ये येऊ द्यायचं नाही. त्यांनी जर असं म्हटलं असतं की शिवजींना सोडून कोणालाही मध्ये येऊ द्यायचं नाही, तुमची व्यावृत्ती जर केली असती, तुमच्याकरता परवानगी जर तिनं मला दिली असती तर मी तुम्हाला मध्ये सोडलं असतं. तुम्ही माझे पिता असा, जन्मदाता असा, का पालन करते असा की कोणी असा, मी तुम्हाला मध्ये जाऊ देणार नाही म्हणजे नाही. नावीला जा, कुठं पोराच्या समोर अपमान करून घेता. म्हणून शिवजी माग परतले. परत लवकरच आपले स्वामी कसं काय लवकरच आले म्हणून इतर गणांना थोडी चिंता वाटली. नंदी वगैरे बाकीच्यांनी विचारणा केली, म्हणजे एवढ्या लवकरच काय परत माग आले, काही भोजन वगैरे काही केलं नाही का पटकन माग आले. म्हणे काय झालं, मध्ये जाण्याच्या अगोदरच ते पोरग कोण उभं केलंय म्हणे तिथं, आणि त्या पोराने मला काय केलं, पाठीमागं हाकलून दिलं. म्हणे तुम्हाला हाकलून दिलं? हो, जा तर तुम्ही त्याचा बंदोबस्त करा. सांगितले, त्या आपल्या सेवकांना आज्ञा दिली. आता शिवजीचे गण पार्वतीच्या गण म्हणजे गणपती बाप्पा बरोबर भांडण्याकरता निघाले. तिथं गेल्याबरोबर गणपती बाप्पाने त्यांचा रस्ता अडवला. म्हणले पुढे जाता येणार नाही. अरे तू आमच्यापेक्षा बलवान नाहीस, कशाला आमच्या बरोबर, का राजा भोज का गंगू केली, आम्ही जर शस्त्रास्त्र चालवली तर तुझं काही चालणार नाही. ते म्हणले तुमच्याकडे जेवढी शक्ती आहे ना तेवढी शक्ती वापरा, मग मध्ये जा, पण सहजासहजी आणि माझ्या परवानगी शिवाय तुम्हाला मध्ये जाता येणार नाही. आणि मी परवानगी देण्याकरता आता पराश्रित आहे, कारण मला आज्ञा मिळालेली आहे कोणालाही मध्ये येऊ द्यायचं नाही. आणि मग त्याकरता काही झालं तरी मी तुम्हाला मध्ये जाऊ देत. आता झालं हमरी-तुमरीवरती आलं, शब्दाने शब्द वाढले. मग नुसत्या गचंडीवरती थांबलं नाही, शस्त्रास्त्र चालू झाले. पण गणपती बाप्पा येते, त्यांनी अगदी सहज लिहिलं, या सर्वांना हरवलं. आपल्या हातातल्या काठीने असा मार दिला की सर्व गण भगवान शिवजीच्या चरणावरती जाऊन रप 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 असे जाऊन पडले. जणू काही कसपट जे असतं वाऱ्याने जसं उडून पडतं त्या पद्धतीने या शिवजीच्या गणाचे हाल झाले. मग आता शिवजीला शरण गेले. म्हटले जरा गिराईक खटपटच दिसतंय, हा दिसायला छोट आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे, आम्ही त्याला हटवू शकलो नाही. म्हटले असं माझ्या गणांचा एवढा अपमान केला, मग ठीक आहे, त्रिशूळ काढला आणि त्रिशूळाला आज्ञा दिली, जा त्याचं मस्तक छेदून. आता भगवान शिवजीचे ते पाशुपतास्त्र महाराज, त्या ठिकाणी शिवजीचं त्रिशूळ गेलं आणि त्या गणेशाचं शिर धडापासून वेगळं करून टाकलं झालं. आता स्नान समापन्न करून आई साहेब वस्त्र अलंकार वगैरे पूजा वगैरे आटोपून बाहेर येतात. द्वारात पाहतात तर लेकरू आपलं रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे, मुंडक एका बाजूला पडलेला आहे. आक्रोश केला, जगदंबा आहे तिने आक्रोश केला. शिवजींना सांगितलं माझं बालक जिवंत जर नाही केलं तर मग मी सृष्टी सुद्धा समाप्त करू शकते. अशा पद्धतीने धमकी दिल्यानंतर मग मात्र शिवजींचा नाविलाज झाला. म्हटलं आपल्याला परिचय करता आला नाही,
लेकरू लहान पण हे आपलंच होतं आपल्याला माहिती नाही, कारण पार्वतीने त्या उठण्यापासून याची निर्मिती केलेली आपल्याला कळलंच नाही. म्हणजे असणाऱ्या गणपती बाप्पाच्या बुद्धीपुढे आपली बुद्धी सुद्धा भ्रष्ट झालेली आहे असं तिला वाटलं आणि म्हणून त्या शिवजीला वाटलं. त्यांनी त्रिशूळाला पुन्हा आज्ञा दिली. म्हणले जा, जो प्राणी व्यक्ती मनुष्य कोणी भेटेल त्या जो पहिला भेटेल त्याचं शिर घेऊन येच. जंगलाच्या दिशेने ती असणारं त्रिशूळ निघालं. पहिला प्राणी भेटला गज. गज गज म्हणजे हत्ती. मग त्या गजाचं बरोबर मस्तक छाटलं आणि ते मस्तक आणून गणपतीला बसवलं आणि मग त्यांचं नामकरण झालं. काय नामकरण झालं? अगोदर गणेश होते, अगोदर गणपती होते, पण आता त्यांना तोंड आलं गजाचं. म्हणून आनन, आनन म्हणजे तोंड आणि गज म्हणजे हत्ती. हत्तीचं तोंड बसवलं म्हणून त्यांना म्हणतात गजानन गणपती. नमिला गणपती. पुष्पवृष्टी करून आपण मोठ्याने जे घोष करू. विठ्ठल रखुमाई भजन होईल. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव वरती हात घ्या सर्वांनी. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, मंगलमूर्ती. गोड कथा आपण धावत्या वेगामध्ये वेळेनुसार पाहिलेली आहे. गणपती बाप्पांचा अवतार म्हणजे पार्वतीचा असणारे ते पुत्र आहेत. शंकर भगवान पार्वती पुत्र असणाऱ्या या गणपती बाप्पाची सेवा आपल्याकडून घडत आहे आणि म्हणून त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण जगद्गुरु तुकोबरांच्या अभंगावरती नमिला गणपती माऊली सारिजा आता गुरुवाया दंडवत नमस्कारात्मक मंगल या अभंगातून केलेला आहे. गणपती बाप्पांचं स्तवन केलेलं आहे, श्री गुरूंचं स्तवन केलेलं आहे. आणखीन पुष्कळसा भाग अपेक्षित आहे, पण आता आपला वेळ झालेला आहे. सेवा 10 ते 12 या वेळेत होती म्हणून आम्ही 10ला 5 मिनिटं कमी असताना तिथं आलो होतो. पण थोडी थंडीमुळे म्हणा कशामुळे म्हणा टाळकरी मंडळी थोडी उशीर आली. पण अगदी चौकदार महाराजांचा फोन येऊन गेला, विनेकरी महाराजांचा गेला, सर्व टाळकरी मंडळी बाबासाहेब महाराज वगैरे मंडळी राहिले. या सर्वांनी गोड साथ दिलेली आहे. विशेषतः आमच्या माता भगिनी मौल्यांनी चांगली साथ दिलेली आहे. बरं. आणि आदरणीय नारायण महाराज ससे बाबा यांनी सुद्धा गोड असं ज्ञानेश्वरी पारायण आपल्याकडून करून घेतलेलं आहे. तर अशाच प्रकारची उत्तरोत्तर सेवा आपल्याकडून घडत राहावं. पेटी मास्तर आमचे नेवासा भजनी मंडळ, श्रीनिवास महाराज, इकडून अनिकेत महाराज, आमच्या सोबत आलेले कानिकनाथ महाराज, ही सर्व मंडळी उपस्थित राहिले. संस्थांची सर्व ट्रस्टी मंडळी आहेत, संस्थांची सर्व भक्तगण आहेत. आणि अशाच प्रकारचा हा गणपती बाप्पाचा उत्सव दरवर्षी वर्षानुवर्षापर्यंत चालत राहावं. आज आपण आहोत, आपण चालवत आहोत. उद्या पुढची पिढी येईल चालत चालू ठेवेल. यावत चंद्र दिवा करू अशा प्रकारचा हा कार्यक्रम चालू राहील. 25 वर्षापूर्वी काहींनी सुरू केली, त्यातले बरेचसे आता नसतील, त्यातले बरेचसे असतीलही. पण आता काळाच्या पडद्या आड हळूहळू हळूहळू आपणही जाणार. पण आपल्या पश्चात सुद्धा गणपती बाप्पा हा कार्यक्रम आपल्याकडून, आपल्या अग्रजांकडून करून घेत राहावं, हीच भावना गणपती बाप्पाच्या चरणावरून या ठिकाणी ठेवून शेवट या ठिकाणी थांबवतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली सेवा आपल्या गणरायाच्या चरणी समर्पित केली. त्याबद्दल मी महाराजांचे देवस्थान व समस्त भक्त मंडळातर्फे त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मी आजचे संत पूजनाचे मानकरी सुनील भाऊ शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचं संत पूजन करावं. श्री शिवाजी बंधारे सर यांनी दिला, त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यांनी आपलं श्रीफळ घेऊन जावे. तसेच दुसरे नाष्ट्यकरी ॲडव्होकेट मनोज हार्दे भाऊसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं नाश्त्याचं श्रीफळ घेऊन जावे. महाराजासमवेत आलेले कानिकनाथ महाराज यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सत्काराचा स्वीकार करावा. आजचे आपल्याला नवीन मृदंग वादक अनिकेत महाराज यांना विनंती करतो की त्यांनी आपलं श्रीफळ घेऊन जावं. आजच्या संत पूजनाचे मानकरी मी महाराजांना विनंती करतो की त्यांना श्रीफळ द्यावं. ठीक आहे सुनील भाऊ घेतला ना तुम्ही महाराजांना दिलं ना. यानंतर या ठिकाणी
श्री वस्तुवाल सेठ विनंती करतो की त्या आज जे खिचडी वाटप आहे, खिचडीचा प्रसादी त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं श्रीफळ घेऊन जावे. तसेच दुसरे मानकरी श्री रमेश रनमले यांना विनंती करतो की त्यांनी आपलं श्रीफळ घेऊन जावे. रोहिदास गारोळे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं श्रीफळ घेऊन जावे. आजच्या महाप्रसादाचे महाखिचडीचे अन्नदाते वस्तुवाल सेठ रमेश रंगले साहेब तसेच रोहिदास गारोळे यांना विनंती करतो की आपला श्रीफळ घेऊन जावे. या ठिकाणी आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचे निकटवर्ती श्री सोनवणे साहेब या ठिकाणी आले, त्यांचे सुद्धा हार्दिक आभार. आणि दुसरे गांधी परिवारातर्फे कोणी एक जण आपलं श्रीफळ घेऊन जावं. गांधी परिवारात कोणी असेल तर आपलं श्रीफळ घेऊन जावं. आज या ठिकाणी आपल्या ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या दिदी या ठिकाणी उपस्थित आहे. मी महाराजांना विनंती करतो की त्यांना श्रीफळ द्यावं. गेलं चला, गांधी परिवारातर्फे एक जण श्रीफळ घेऊन जा. अजून घे ना ते. चला जा, चला आहे नारळ आहे. चला खाली बसा एक मिनिट. तुम्हाला का या ठिकाणी पत्रकार बाळासाहेब देवखेडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांनी सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतो. आतमध्ये जाणं तिथून आणणं टपकन तिथं नारळ येणं गोणी ते बाहेर दरवाजाजवळ. यानंतर खिचडी वाटप होईल. सगळ्यांना विनंती की शांततेत खिचडी चा प्रसाद सेवन करावा. आज 3:30 वाजता या ठिकाणी श्रीची ग्रंथाची मिरवणूक निघेल आपल्या परिसरातच, मंदिर परिसरातच.